आई, तू म्हणली होतीस ना पार्टीला जायचं तर जा, पण पिऊ नकोस म्हणून. खरं सांगतोय, मी नाही प्यायलो. कोणी काहीही म्हणो, न पिता एन्जॉय करता येतो हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं. मला गरज नाही वाटली नशेची. खूप आग्रह केला मित्रांनी, म्हणाले पी रे पी, पण नाही प्यायलो मी. सगळ्यांनी चिडवलं मला, भरीच पाडलं, पण मी नाहीच ग्लासला हात लावलं. तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं न पिण्याचं. खरंच सांगतोय, मी नाही प्यायलो. मी फक्त सॉफ्ट ड्रिंक प्यायलो, सोडा असलेली. आई, पार्टी संपत आली आहे आता. जो तो घराकडे निघायला. मीही निघालो पूर्ण शुद्धीत. मी येईल घरी धडधाकट. नशेत गाडी ठोकण्याचा काही बाही होण्याचा प्रश्नच नाही. मी प्यायलोच नाही तर बेभान होण्याचं काही कारण नाही. क्या हुआ? कितना खून करा इसका? भाग रहे हो ये, वो गाड़ी का नंबर नोट कर लो भाई। अरे अरे कोई तो एम्बुलेंस को बुला कोई तो। अरे बच्चा मर रहा क्या? हाँ तो भाई एम्बुलेंस बहुत लेट आती, चलो इसको उठा के लेके जाएंगे, जल्दी चलो। क्या लगा भाई? यार उठाओ उठाओ चलो जल्दी से। बंदो यार, खून बह रहा उसका ऊपर से। पुलिस वाले आएंगे ना भाई, उसको फोन लगाओ। पहले इसको उठा उठा पहले उसको उठा ले। पुलिस को फोन लगाओ रे कोई तो। रे अरे अरे धीरे से दम से लग उधर कहाँ है? जाए। एम्बुलेंस को बुला पहले। तुझी शपथ, मी प्यालो नव्हतो ग. त्या गाडीतली मुलं नशेत होती, खूप प्यायली होती, दारू पिऊन गाडी चालवत होती. आई, ती मुलंही माझ्या बरोबर त्या पार्टीत होती बहुतेक. फरक इतका की प्यायलो ते आणि मरतोय मी. का पितात गाई हे लोक? सगळं आयुष्य नासवतात, स्वतःचं आणि दुसऱ्याचंही. आई, मला आता असंही वेदना होत आहेत. आतल्या आत काहीतरी चिरत कापत जातंय. आई, माझ्यासारखं त्यालाही कोणीतरी सांगायला हवं होतं ना, दारू पिऊन गाडी चालवू नकोस. त्यानं ते ऐकलं असतं तर आज मी जिवंत राहिलो असतो. माझा श्वास आता तुटायला लागलाय. पण तू नाही रडायचं माझ्यासाठी. मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तेव्हा होतीस तू माझ्याबरोबर, माझ्यासाठी. पण मरताना फक्त एकच शेवटचा प्रश्न पडला, जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो. हाय एव्हरीवन, कसा वाटला? थोडा सॅड होताच तरी पण जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनल जी स्टोरी.